आज मस्त शॉपिंग झाली, मज्जा आली. वा, शॉपिंग करून आलात वाटतं. बायकोसाठी शॉपिंग केली. आईला काय घ्यायचं आठवलं का? अहो पण आई, मी माझ्यासाठी माझ्या पैशाने शॉपिंग केली आहे ना. पण आई, मी तुझ्यासाठी पण साडी घेऊन आले. ही बघ. अरे वा, मस्त आहे साडी. काय रे, तू आईसाठी पण साडी घेतलीस आणि मला नाही सांगितलंस? माझ्या वेळेस साडी घेताना तू तुझं तोंड पडलेलं होतं. अरे यात माझं काय चुकलं? काय ग, काय बनवतेस? अहो खिचडी बनवतीये. पण मला डाळ भात खायचा होता. अगं ऐक ना, आपण बाहेरून ऑर्डर करूया. ए बाबा, बाहेरचं काय ऑर्डर करू नको, घरातलंच काय ते बरं. बरं आई, ठीक आहे. अगं आरती, तू डाळवतच बनव. हा ठीक आहे. और अभी तो रुको. बघितलं, तू नेहमी ना तुझ्या आईचीच बाजू घेत असतोस. आईला सांभाळू की हिला सांभाळू, डोक्याला तापच झाला नुसता. हो हो हो, येते हा. आई ऐका ना, माझ्या बहिणीचा ना आज बर्थडे आहे ना, तर खूप मोठी पार्टी ठेवली. मी माहेरी जाऊन येऊ का? तुझं माहेरी गेलीस तर घरातली कामं कोण करणार? अगं आई, एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे, जाऊ दे का तिला. मग घरातली कामं काय तू करणार आहेस? तुझा बरोबर आहे, बायको काय शब्द बोलली तुझा उडाच म्हणायला लागतोस. अगं आरती, एक काम कर, पुढे जाऊ नकोस. तुझं नाही असंच असतं, नेहमी तुझ्या आईचीच बाजू घेत असतो, कधी माझ्या बाजूने बोलतच नाही. तुझं माझ्यावर प्रेमच नाही. आईचा चमचा कुठचा. वा, मस्त आहे. दिवसभर काय ते बायको सोबतच गप्पा मार, कधी आईशी बोलायला येऊ नको. बायकोचा बैल झालाय नुसा. आरती, मी आईकडे जाऊन थोडा वेळ गप्पा म्हणून येतो. अरे थोडा वेळ गप्पा कशाला मारतोस? आईकडे जाऊन झोप ना, आणि आईकडून मस्त अंगाई गीत पण ऐकून घे, आणि ते परत येऊच नको. जा तिकडे.